नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टुडे वी विल लर्न अबाउट को प्राईम नंबर्स, ज्याला मराठीमध्ये सहमूळ संख्या असं म्हणतात. सहमूळ संख्या. डेफिनेशन बघा. नंबर्स विच हॅव ओनली वन ॲज अ कॉमन फॅक्टर आर कॉल्ड को प्राईम नंबर्स. बघा, नंबर्स विच हॅव ओनली वन as a common factor are called co-prime numbers. So let us take example 10 and 21. First of all, where to find factors of 10. बघा, आपण 10 चे फॅक्टर्स फाइंड आउट करूया. आपण शिकलोय फॅक्टर्स फाइंड आउट करायला. बघा, 1च्या टेबलमध्ये ऑलवेज नंबर येणार आहे 10. 2च्या टेबलमध्ये येतो बघा 10, सो 2 इज अ फॅक्टर ऑफ 10. 3च्या टेबलमध्ये येतो का? नाही येत. 4च्या टेबलमध्ये 10 येतो का? नाही येत. 5च्या टेबलमध्ये येतो. 5 टू जा 10. सो नाव बघा, 2 आणि 5 जवळजवळचे आले. सो पुढचा फॅक्टर काय असणार आहे? किती 1 जा 10? 10 1 जा 10. 10 1 10. सो दीज आर फॅक्टर्स ऑफ 10. नाव फॅक्टर्स ऑफ 21 काढूया. बघा, 1 ऑलवेज 2ने भाग जातो का 21ला? नाही. 3च्या टेबलमध्ये येतात का? बघा, 3 7 21, राईट. सो 3 इज अ फॅक्टर. 4च्या टेबलमध्ये नाही. 5 नाही. 6 नाही. 7च्या येतो बघा, 7 3 जा 21. 7 3 21. मग आता किती 1 21? 21 1 21. सो दीज आर फॅक्टर्स ऑफ 10 अँड दीज आर फॅक्टर्स ऑफ 21. नऊ आता आपल्याला कॉमन फॅक्टर्स बघायचे. मग आता कॉमन बघा, ह्या दोघांमध्ये कॉमन म्हणजे काय? सामायिक. दोघांना समान असणारे फॅक्टर्स बघा कोणते येतात? फक्त 1 येतो. दोघांना कॉमन असणारा फॅक्टर फक्त 1. सो कॉमन फॅक्टर्स काय आला? 1. मग आपण डेफिनेशन काय बघितली बघा को प्राईम नंबर्सची? नंबर्स विच हॅव ओनली 1 ॲज अ कॉमन फॅक्टर. बघा, कॉमन फॅक्टर 1 आणला, बरोबर ना? म्हणजे आपण 10 आणि 21ला काय म्हणणार? को प्राईम नंबर्स असं म्हणणार. सो देअर फोर 10 अँड 21 आर को प्राईम नंबर्स. लक्षात येते? सो डेफिनेशनमध्ये लक्षात घ्या, नंबर्स असं काय म्हटलं नाही की 2च नंबर्स पाहिजेत. 3 असतील 4 असतील तरी नो प्रॉब्लेम. फक्त त्या सगळ्यांना मिळून 1 ॲज अ कॉमन फॅक्टर आला पाहिजे की त्यांना आपण काय म्हणणार? को प्राईम नंबर्स असं म्हणणार, सहमूळ संख्या. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल घेऊया. बघा, 22 आणि 24 आपण फॅक्टर्स फाइंड आउट करूया. बघा, फॅक्टर्स ऑफ 22 1 2. नंतर बघा, कोणाच्या पाड्यामध्ये 22 येतो? आय थिंक डायरेक्टली 11च्या पाड्यात येतो. 11 2 22, 22 1 22. सो दीज आर फॅक्टर्स ऑफ 22. नाव 24चे फॅक्टर्स पडूया. बघा, 1 2. 3च्या टेबलमध्ये येतो का? बघा, 3 8 24 येतो बघा 3. 4च्या पाड्यात येतो का? बघा, 24. 4 4 5 20, 4 संग 24. 4च्या पण टेबलमध्ये येतो. 5च्या टेबलमध्ये येतो का? बघा, नाही. 6च्या येतो का? येतो बघा, 6 चौक 24. सो बघा, आता काय झालं? जवळजवळचे फॅक्टर्स आले 4 आणि 6. 4 6 जा 24, 6 4 जा 24. 6 चौक 24. ओके, 4 संग 24. सो पुढचे फॅक्टर्स फाइंड आउट कसे करायचे? किती त्रिक 24? 8 त्रिक 24. किती 2 जा 24? 12 दुणे 24 आणि 24 1 जा 24. सो दीज आर फॅक्टर्स ऑफ 24. आता आपल्याला काय करायचं आहे? कॉमन फॅक्टर्स बघायचे. बघा, कॉमन फॅक्टर्समध्ये 1 येणार आहे, दोघांना कॉमन असलेला 1. 2 येणार आहे, दोघांना कॉमन असणारा 2. आणखीन कोण येईल? बघा, नाही येणार. सो आता काय झालं बघा, कॉमन फॅक्टर्स 1 आणि 2 आले. सो जास्त झाले ना. बघा, आपण डेफिनेशनमध्ये काय म्हणताय? विच हॅव ओनली 1 ॲज अ कॉमन फॅक्टर. आता इथे 1 नाही आहे, 2 पण आला आहे कॉमन फॅक्टर. म्हणजे हे असतील का को प्राईम नंबर्स? नसणार आहेत ऑब्वियसली. सो देअर फोर 22 अँड 24 आर नॉट को प्राईम. नॉट को प्राईम्स. ओके, लक्षात येते? जर कॉमन फॅक्टर 1च असेल त्यावेळेला काय म्हणणार आपण? को प्राईम. जर नसेल तर त्यावेळेला म्हणणार नॉट को प्राईम. ओके. सो डिपेंडिंग ऑन दीज एक्झाम्पल्स वेअर टू सॉल्व प्रॉब्लेम सेट. याच्यावर आधारित एक प्रॉब्लेम सेट आहे, तो आपल्याला सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. नाव दुसरा एक भाग बघूया आपण. बघा, ट्विन प्राईम नंबर्स. आता ट्विन प्राईम नंबर्सला मराठीमध्ये जोडमूळ किंवा जुळ्या मूळ संख्या असं म्हणतात. जोडमूळ. बघा, हे आहे सहमूळ संख्या आणि हे आहे जोडमूळ संख्या. ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे जोडमूळ संख्या. मग त्याची पण डेफिनेशन दिली आहे. बघा, काय म्हटलं आहे? प्राईम नंबर्स विथ अ डिफरन्स ऑफ 2. बघा, प्राईम नंबर्स पाहिजेत. याच्यामध्ये प्राईमच पाहिजेत असं काय नाही आहे. बघा, 10 आणि 21 प्राईम्स आहेत का? नाही. त्यामुळे
त्याच्यात काय प्राईम्स पाहिजेत असं काय नाही, पण इथले जे नंबर्स असतील ते कसे पाहिजेत, प्राईम नंबर्सच पाहिजेत. आणि काय म्हटले बघा, प्राईम नंबर्स विथ अ डिफरन्स ऑफ 2, आणि त्या दोन प्राईम नंबर्समधला डिफरन्स किती पाहिजे, 2चा पाहिजे, 2चा डिफरन्स, हां फरक पाहिजे 2चा. त्यांना काय म्हणायचं, ट्विन प्राईम नंबर्स. ओके, म्हणजे कन्सिडर करताना आपल्याला प्राईम नंबर्सच कन्सिडर करायचे आहेत. ओके, मग आपण हे फाइंड आउट करूया, बघा शोधूया आपण. मग आता हे बघा समोर घेतले तुमच्या 1 to 100 मधले प्राईम्स नंबर लिहिलेत आपण. आपल्याला माहिती आहे 25 प्राईम नंबर्स आहेत, आपण पाठ पण केलेले आहेत, बरोबर. मग आता याच्यातले आपल्याला काय करायचे, ट्विन प्राईम्सच्या पेअर शोधायच्या, ट्विन प्राईम्स नंबर शोधायचे आहेत. मग आपण डेफिनेशन काय मागितली, असे ट्विन प्राईम नंबर्स की त्याचा डिफरन्स किती आहे, 2चा आहे. मग बघूया, बघा 2 आणि 3 मधला डिफरन्स किती येतो, 1 येतो, म्हणजे हे नाही चालणार. 3 आणि 5 मधला डिफरन्स किती येतो, बघा 3 आणि 5 मधला डिफरन्स येतो किती, 2 येतो की नाही, 5 - 3 2, म्हणजे 3 आणि 5 ही काय होणार आहे, पेअर होणार आहे. नंतर 5 आणि 7 बघा, 5 आणि 7 मधला पण डिफरन्स किती येतो, 2चा येतो, बरोबर. म्हणजे हे सुद्धा काय असणार आहे, ट्विन प्राईम्स असणार आहे. देन 11 आणि 13 बघा, यांच्यामधला डिफरन्स पण किती येतो, 2 येतो, सो दीज आर प्राईम नंबर्स. 17 आणि 19 मधला डिफरन्स पण बघा किती येतो, 2 येतो, सो दीज आर प्राईम नंबर्स, ट्विन प्राईम नंबर्स. आणखीन बघा कोणाच्यातला येतो, 23, या दोघांमधला नाही येत, बघा या दोघांमध्ये येतो का, नाही येत. 29 आणि इकडचा 31 बघा, या दोघांमध्ये येतो. 29 आणि 31 मधला डिफरन्स 2 आहे, म्हणजे ही एक मिळाली पेअर. आणखीन बघा कुठची मिळते, 2 प्राईम, त्याच्यामधला डिफरन्स 2 असणार आहे, बघा ही मिळाली, बघा 41 आणि 43 डिफरन्स 2 आला. अजून बघा, अजून कोणती मिळते बघा, 59 आणि 61, ही बघा इथे एक पेअर मिळाली. या दोघांमधला डिफरन्स येतो 2, यांच्यामधला येतो का, बघा नाही येत. या दोघांमधला डिफरन्स येतो बघा 71 आणि 73, या दोघांमधला डिफरन्स येतो 2चा. आणखीन बघा कोणामध्ये डिफरन्स येतो 2चा, या दोघांमध्ये नाही, इथे नाही, इथे नाही. सो किती पेअर्स मिळाले बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 प्राईम्स, आपल्याला 8 पेअर्स मिळाल्या, बरोबर, ट्विन प्राईम्सच्या. लक्षात येते कसे शोधले ट्विन प्राईम नंबर्स, सगळे प्राईम नंबर्स लिहून घेतले 100पर्यंतचे. हां, ह्याच्यापेक्षा पण अजून असणारच आहेत, लक्षात घ्या. 101 आणि 103 ही सुद्धा ट्विन प्राईमची पेअर आहे. सो 100पेक्षा वरती पण आहेत, खूप सारे आहेत प्राईम नंबर्स, आणि त्याच्यामुळे ट्विन प्राईम्स पण आपल्याला भरपूर सारे मिळतील. पण आपल्यासाठी म्हणून आपण काय केलं, 100पर्यंतचे प्राईम नंबर्स बघितले. त्याच्यामध्ये 8 पेअर्स आपल्याला मिळाल्या की ज्यांच्यामधला डिफरन्स किती होतो, 2. पण ते कसे हवेत, प्राईम नंबर्स हवेत तरच. असे कोणतेही 2 नंबर्स नाही चालणार, जे प्राईम नंबर्स त्याच्यामधला डिफरन्स 2 आहे. ओके, सो पेअर मिळते आपल्याला इथे, लक्षात घ्या. 2 नंबरसाठी हे डेफिनेशन आहे. सो आपण लिहूया ट्विन प्राईम नंबर्स. बघा आपण शोधून काढले, कोणकोणते काढले बघा, 3 5, देन 5 7, 11 13, 17 19, then 29 31, 41 43, 59 61 आणि 71 73. ओके, सो दीज आर पेअर्स ऑफ ट्विन प्राईम्स बिटवीन 1 to 100. 8 ट्विन प्राईम्स आहेत, आणि ह्या पाठ करून टाकायच्या, उपयोगी पडतील आपल्याला. ठीक आहे, लक्षात येते. सो को प्राईम नंबर्स आणि ट्विन प्राईम नंबर्स आपण बघितले. थँक्यू.